शेतीच्या वादातून सख्ख्या भावानंच सख्ख्या भावाच्या घरावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर येते आहे। दिनांक 21/11/2018 रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान संगमनेर रोड पोहेगाव शिवारात बहादराबाद तालुका कोपरगाव येथे फिर्यादी नामे सुनील मारुती पाचोरे वय वर्ष 40 राहणार पोहेगाव बहादराबाद त्यांच्या कुटुंबासह घरामध्ये झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा वाजवून अपघात झाल्याचा बनाव करून पाणी मागण्याच्या बहाण्यानं फिर्यादीस दरवाजा उघडण्यास सांगून फिर्यादीने दार उघडले आणि फिर्यादी पाणी आणण्यासाठी घरात गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून लोकांना दमदाटी आणि शिवेगाळ मारहाण करत घरातील 95,500 रुपये किमतीचे रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून नेले होते। या संदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 392, 452, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात यांनी तपास करत अशोक खरात यांना गुप्त माहिती मिळाली की आंबेडकर नगर तालुका राहाता येथील राहणारा आकाश बाळासाहेब गायकवाड यानं त्याच्या साथीदारांसह मिळूनच सदरचा गुन्हा केलाय। अशी माहिती मिळताच पोलीस सब इन्स्पेक्टर मिथुन घुगे, अशोक खरात आणि सुरवडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस नाईक किरण कुरे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव, पोलीस कॉन्स्टेबल फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल गोकुळदास पळसे, भगवान टकले यांनी राहाता येथील आंबेडकर नगर येथे जाऊन प्रथम आकाश गायकवाडला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यानं उडाउडीची प्रथम उत्तरं देऊन माहिती देण्यास टाळाटाळ केली। त्यास विश्वासात घेऊन तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल विचारपूस केली असता त्यानं सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलं। तसेच बाळासाहेब मारुती पाचोरे वय वर्ष 35 राहणार बहादराबाद कोपरगाव, स्वतः आकाश गायकवाड, योगेश कोंडीराम खंडीजोड वय वर्ष 21 राहणार वेस, प्रवीण रामनाथ खंडीजोड वय वर्ष 21 राहणार सोयगाव, अक्षय अशोक पारधे वय वर्ष 19 राहणार पारधे वस्ती अस्तगाव रोड राहता आणि विरेश सुरेश कोपरे राहणार राहता यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली असून फिर्यादीचा भाऊ असलेला आरोपी बाळासाहेब मारुती पाचोरे वय वर्ष 35 यानं आरोपींना सांगितलं होतं की सदर गुन्ह्याचं कट करून कशा प्रकारे करायचा। त्या मोबदल्यात आरोपींना त्यानं 8,500 रुपये दिले होते। यानुसार बाळासाहेब मारुती पाचोरे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडेही विचारपूस केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली पोलिसांपुढे दिली। दरम्यान या संपूर्ण प्रकाराविषयी अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी अधिक सांगितलंय। दिनांक 21/11/2018 रोजी बहादराबाद तालुका कोपरगाव या हद्दीमध्ये सुनील मारुती पाचोरे यांच्या घरामध्ये रात्री झोपले असताना काही अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा वाजवला आणि अपघात झाल्याचा बनाव करून त्या अपघातग्रस्तांना पाणी पाहिजे असं सांगून त्यांना दरवाजा उघडायला लावला। दरवाजा उघडल्यानंतर या अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर आतील त्याच्या घरातील जे व्यक्ती आहे आणि फिर्यादी आहे यांना मारहाण केली। मारहाण करून घरातील जवळपास 55,500 अमाऊंटची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले। या घटनेमध्ये शिर्डी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 251/2018 सेक्शन 392, 452, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याचा तपास करत असताना याच्यामध्ये एक थोडीशी गुप्त माहिती मिळाली की आंबेडकर नगर तालुका राहता येथील आकाश बाळासाहेब गायकवाड आणि याचे जे साथीदार आहेत यांनी हा गुन्हा केला आहे। आपण त्याला ताब्यामध्ये घेतला। ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला उडवाउडीची उत्तरं दिली, परंतु याच्याकडे आपण सविस्तर तपास केला असता यांनी आणि याचे इतर 4 साथीदार यांनी एकत्र मिळून हा गुन्हा केल्याचे सांगितले। या तपासामध्ये अधिक सविस्तर तपास केला असता तपासामध्ये असे निष्पन्न झाले की हा जो फिर्यादी आहे, फिर्यादीचा भाऊ बाळासाहेब मारुती पाचोरे वय 35 वर्ष राहणार बहादराबाद कोपरगाव यांचे शेतीचे वाद आहे फिर्यादीसोबत आणि शेतीच्या वादामधून त्यांना त्रास द्यायचा ह्या हेतूने ह्या लोकांना त्यांनी हायर केलं होतं। यांना 8,500 रुपये दिले आणि त्यांना हा गुन्हा करायला लावला। त्यानंतर आम्ही ह्या गुन्ह्यातील जवळपास टोटल 6 आरोपी निष्पन्न असून त्याच्यामधील 5 आरोपी आम्ही ताब्यात घेतले आहे। एक आरोपी अजूनही फरार आहे आणि त्या गुन्ह्यातील जो मुद्देमाल गेलेला आहे तो आपण सोन्याचे दागिने वगैरे ते पण हस्तगत केले आहे। या गुन्ह्यामध्ये वाढीव 395 आणि 120B ही कलम ही वाढवण्यात आलेली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास अशोक खरात शिर्डी पोस्ट हे करीत आहेत। जे आरोपी राहणारे आहेत याच्यामध्ये जे आरोपीची नावं आहेत याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे या गुन्ह्याचा सूत्रधार हा बाळासाहेब मारुती पाचोरे राहणारा बहादराबाद तालुका कोपरगाव, त्यानंतर आकाश बाळासाहेब गायकवाड राहणार आंबेडकर नगर तालुका राहाता, त्यानंतर योगेश कोंडीराम खंडीजोड राहणार वेस तालुका कोपरगाव, प्रवीण रामनाथ खंडीजोड राहणार सोयगाव तालुका कोपरगाव, अक्षय अशोक पारधे राहणारा
पारदे वस्ती अस्तगाव रोड राहता आणि जो फरार आरोपी आहे त्याचं नाव विरेश सुरेश कोपरे असे 6 आरोपी आहेत. त्यांना आपण वेगवेगळ्या ठिकाणून ताब्यात घेतलेलं आहे. सदर गुन्ह्यात भारतीय दंडविधान कलम 395 120 हे वाढीव कलम लावण्यात आली असून सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेले सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आलेत. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसन मीडिया, शिर्डी.